अंश गावाला गेला आहे आणि अंश गावाला गेला आहे तर माझं मन लागत नाही आहे. आणि आज मदर्स डे आहे त्यामुळे जरा जास्तच पिल्लूची आठवण येते. माझं पिल्लू सकाळ सकाळी मला विश करायला फोन केलं होतं की आई हॅपी मदर्स डे म्हणून. आणि पहिल्यांदा लेकरू मला सोडून राहतं आहे त्यामुळं कसं राहतं आहे माहिती नाही. तिथं कसलीही सोय नाही आहे, काही नाही आहे. तर बघू आता, पहिल्यांदा लेकरू दूर आहे तर त्याच्यापेक्षा जास्त मी त्याची आठवण काढते. ते तर मला बिलकुल विसरून गेलं आहे. त्याला मस्तपैकी नवीन माणसं भेटली, खेळणी वगैरे भेटली आणि नवीन नवीन मित्र भेटले तिकडं. त्यामुळं पण काय करणार, शेवटी आईचं काळीज आहे. मला त्याच्याशिवाय करमनच झाले माहिती नाही. काही आई अशा पण असतात की आपली लेकरं दूर होऊन पण त्यांना काय वाटत नाही. हे घोर कलियुग आहे सध्या. पण माहिती नाही पुढं जाऊन कसं होईल. आत्तापासूनच भीती वाटायला सुरुवात झाली. पोरगं मोठं होते, आपल्याला हळूहळू विसरते. तर काय माहिती आता पुढचं कसं काय. तुम्ही तुमच्या बाबतीत असं होतं का नक्की सांगा. आणि अजून 5 वर्षाचा आहे तर मी इतकी चिंता करायला सुरुवात केली आहे. तर काही मूड झाला नाही माझं काही जेवण वगैरे बनवायचं. मग म्हटलं चला ब्रेड आणि ऑमलेटच खाऊया. हा तवा मी घेतला होता काल डीमार्टवरून. तर खूपच छान आहे. पण मला डोसा करता नाही आला कारण हा अजिबात चिटकून डोशाला घेत नव्हता. आणि पेपर डोसे कडक व्हायच्याऐवजी मऊ होत होते. एकदम कागदासारखे होत आहेत पण मऊ होत होते. तर तुम्ही सगळे म्हणाल आज ऑमलेट, तर मी चिकन वगैरे काही खात नाही पण मी ऑमलेट खाते बरं का. मी शुद्ध शाकाहारी नाही आहे. अंडं खाते म्हटल्यावर नॉन व्हेजिटेरियनच आहे तसं म्हणाय गेलं तर. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत म्हणून. तर आता 2 दिवस असे साधेसुधे व्हिडिओ येणार कारण माझं आता मन नाही लागत आहे जोवर माझं लेकरू परत येत नाही तोपर्यंत. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.